लीगचा बेथाग बादशाह आता विषय हार्ड करून टाकला। जाने वाले जरा होशियार रहते हमारा राजकुमार होए आगे पीछे हमारी सरकार। लीगचा बेथाग बादशाह आता विषय हार्ड करून टाकला। जाने वाले जरा होशियार रहते हमारा राजकुमार होए आगे पीछे हमारी सरकार। प्रीमियरमध्ये आता जर तुम्ही प्रीमियम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जाते। सिम्पली हावडी क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे। कॅपकडे तुम्ही ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। इथून आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे। तर फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथून ॲडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। इथून फोटो ॲड झाल्यानंतर खाली ते रेशोचा एक ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। 90/16चा बॉक्स आहे तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन हा फोटो सेट करायचा अशा। ठीक आहे, आता इथून हा फोटो सेट झाल्यानंतर पहिल्यांदा जिथे यायचं आहे आणि ते ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो बीटमार्क व्हिडिओ असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। बीटमार्क व्हिडिओ ते ॲड केल्यानंतर त्याच बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर इथून मग एक्स्ट्राकडं जो ऑप्शन म्हणजे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे हे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे। ठीक आहे, आता सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, हा जो बीटमार्क व्हिडिओ आहे ना इथे त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1-2-3 अशा बीट आहेत। तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल तिथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे। ठीक आहे, तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट आपली लगेच इथे चेंज होते असं। ठीक आहे, इथून बघू शकला की इथून चेंज होत आहे। इथून स्प्लिट करूया त्याच्या पुढची इथे बीट चेंज होते अशिवाय कारण हा जो फोटो असेल शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे। तर इथून मी हा जो फोटो इथून स्प्लिट करून घेतो तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकला की सर्व फोटो आपण बीट न असेल इथून स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे ना तिथे यायचा आहे आणि त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन खाली मिळून जाईल त्यावरती क्लिक करून कांबोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। ठीक आहे, कांबोमध्ये आल्यानंतर यामध्ये माईक इफेक्ट मिळून जाईल प्लांडमा 1चा इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधलाच प्लांडमा 2चा इफेक्ट दोन इफेक्ट सिलेक्ट करून द्यायचा अशा प्रकारे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचं फोटो प्लांडमा 1चा प्लांडमा 2चा पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधलाच इथे तुम्ही बघू शकाल की स्लिप अँड स्लाईड 2चा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कांबोमधलाच स्लिप अँड स्लाईड 1चा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधलाच झूम 1चा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधलाच स्लाईड अँड व्ह्यूचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कांबोमधलाच स्लिप अँड स्लाईड 2चा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो स्लिप अँड स्लाईड 1चा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। कांबोमध्ये हा इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधलाच डिस्टो लेफ्टचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला सेक्स स्लाईड हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला स्प्लिट स्लाईड हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच क्रॉस सेक्सचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं। ठीक आहे, यामध्ये आल्यानंतर यामध्ये माईक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याची इफेक्टची लेंथ हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या पहिल्यांदा यायचं आहे व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करूया तुम्हाला सिम्पली ना रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं। ठीक आहे, रेट्रोमध्ये आल्यानंतर हा जो आपला फ्लॅशिंगचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे यामध्ये तुम्हाला मिळून जाईल। सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। ह्याची इफेक्टची लेंथ हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आहे तुम्हाला सिम्पली ना आपल्या 45 ठेवायचं इथे अशा प्रकारे, नाही तर 40 ठेवलं तरी चालेल। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता सिम्पली आपल्या हा जो आपला आहे ना
8 सेकंद आहे तिथला फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आहे. इथे आल्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट होऊन जाईल 3 लेअर मिररचं. इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्या जी बॅगची लेंथ असेल हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 9 सेकंद आहे तिथला फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आहे. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट होऊन जाईल सेक नावाचं. इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या बॅगची लेंथ असेल 9 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 20-20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो आहे जो तुम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचं. इथून सिलेक्ट करायचं बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि हॅचबॅकची लेंथ असेल आपलं 12 सेकंद आहे तिथला फोटो त्याच्या पुढचा आणि त्याच्या पुढचा तिन्ही फोटोला इथून हॅच इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करा. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 14 सेकंद आहे तिथला फोटो जो आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल झूम स्प्लिटचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या बॅगची लेंथ असेल हा जो आपला 14 आणि 15 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ह्याच्या बॅगची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.